शिरोळ विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार गणपतराव पाटील यांच्या प्रचारार्थ जयसिंगपूर इथल्या विक्रमसिंह क्रीडांगणावर जाहीर प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती। या सभेला उच्चांकी गर्दी झाली होती। या सभेत बोलणाऱ्या अनेक मान्यवरांनी या गर्दीवरून गणपतराव पाटील यांच्या विजयाचे संकेत मिळत असल्याचं सांगितलं। या सभेत बोलताना आमदार सतेज पाटील यांनी गणपतराव पाटील हे स्वर्गीय सारे पाटील यांचे रक्ताचे तसंच त्यांच्या राजकीय सामाजिक विचारांचे वारस असून त्यांची जागा इतर कुणी घेऊ शकत नाही असं सांगितलं। बदल हवा तर आमदार नवा ही संकल्पना घेऊन शिरोळमध्ये परिवर्तन करा असं आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केलं। गेल्या निवडणुकीत सर्वांनी ज्यांना मतदान करून आमदार केलं ते कोणत्या पक्षाचे आहेत, भाजपचे आहेत, शिंदेंचे आहेत की अजित पवार गटाचे आहेत हे त्यांनी सांगावं। आता ते स्वतःच्या आघाडीकडून निवडणूक लढवत आहेत, त्यांच्यावर लोकांनी विश्वास कसा ठेवायचा असा सवाल आमदार पाटील यांनी उपस्थित केला। खासदार माने यांनी गणपतराव दादांच्यावर एकेरी बोलून टीका केली, खरं आहे? मला आश्चर्य वाटते, कारण की आज गणपतराव दादांसारखे ज्येष्ठ, मी सुद्धा जिल्ह्याचा नेता असलो तरी दादा म्हणून त्यांना हाक मारतो, त्यांच्या वयाचा सन्मान ठेवतो। परंतु आज हे असं जर खासदार बोलले असतील तर त्यांना सांगितलं पाहिजे, थोडक्यात तुम्ही राहिला नाही तर कार्यक्रम झाला असता। उमेदवार गणपतराव पाटील यांनी आपल्या भाषणात त्यांनी आत्तापर्यंत केलेल्या कामांचा आढावा घेत शिरोळ तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि जनतेचा आमदार म्हणून काम करण्यासाठी निवडून देण्याचं आवाहन केलं। यावेळी ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले, प्राध्यापक सुकुमार कांबळे, रघुनाथ देशिंगे, विजय धुळबुळ, अण्णासाहेब हावले, महादेवराव धनवडे, रावसाहेब भिलवडे, राजू वडर यांनी मनोगत व्यक्त करून गणपतराव पाटील यांना निवडून देण्याचं आवाहन केलं। या सभेला काँग्रेस पक्ष निरीक्षक साके शैलाजानाथ, ठाकरे गटाचे चंगेझखान पठाण, जिल्हा प्रमुख वैभव उगळे, बाजीराव मालुसरे, मधुकर पाटील, कॉम्रेड अप्पा पाटील, अशोकराव कोळेकर, रघुनाथ पाटील, सर्जेराव पवार, भवानीसिंह घोरपडे, हसन देसाई, संजय पाटील कोथळीकर, युनुस डांगे, दिलीप पाटील कोथळीकर, तातोबा पाटील, नितीन बागे, चंद्रशेखर कलगी, चंद्रकांत जाधव घुणकीकर, माजी नगराध्यक्ष अनिता कोळेकर, दत्त कारखान्याच्या संचालिका अस्मिताताई पाटील, स्वाती सासणे, अर्चना संकपाळ, स्नेहा देसाई, वरुण पाटील यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते।